नवीन बॅटर पाहिले तर सचिन मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळत आहेत. दोन फलंदाज माघारी गेलेत. ती शंकर यांच्या माध्यमातून आपण पाहतो या विकेट्स मिळवली जाते. अजून एक चेंडू हवेमध्ये घेऊन काढलाय. पुन्हा क्षेत्ररक्षक तोच आहे, परंतु कॅच ड्रॉप होते. कॅच ड्रॉप होते. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक असेल थोडंसं बंबल पाहायला मिळालं आणि या दरम्यान आपण पाहतोय कॅच ड्रॉप होताना देखील पाहायला मिळाले. याच्यावरती मिळत आहेत 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हो, यावेळी उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सचिन यांचा, पण तो देखील फसला गेलाय. शंकरने थोडासा विचार केला, लाईन लेंथ लगेच चेंज केली. त्यानंतर मात्र आपण पाहतोय यावरती देखील एक धाव बनवली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. फटका खेळला लॉंग ऑन दिशेला. अमर असेल या दरम्यान तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबल होतं. या दरम्यान देखील एका धावेला दुसरी मध्ये कन्वर्ट केला जात आहे. या 2 धावा पाहायला मिळतात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आता 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. सूचना असेल, जो संघ जास्तीचा वेळ घेईल त्यांना देखील पॅनलाइज केला जाईल, याची देखील नोंद घ्यायची. टीम मीटिंग कोणताही संघ करणार नाहीये, याची देखील नोंद घ्या. यावेळी पाहायला गेलं तर वाईटचा कॉल येतोय पंचांचा. वाईटची एक रन येणार आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती वाईटने वाढत असताना जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 3 वरती आपण पाहतोय गोलंदाज अमर आलाय. अमर जवळ चेंडू दिला जातोय कॅप्टनच्या माध्यमातून. पहिला चेंडू फेकी करत असताना थोडासा स्वेर मारा केला जातो ज्याच्या माध्यमातून अर्थातच अमर आपण पाहतो ओव्हर दी विकेट. फटका घेऊन काढला जातोय. यावरती धावा किती बनवल्या जातील? एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धाव्याचा कॉस्ट टाकिंग एंड वरती फेकी. या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेने मात्र आपण पाहतोय संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचणार आहे. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 18 रन ऑन स्कोर बोर्ड. टीम वन शॉट. थँक्यू. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. टीम शिवशक्ती मस्करवाडी संघाच्या माध्यमातून. हो, अफलातून फटका आलाय. यावेळी अफलातून फटका मात्र आपण पाहतोय बॅटरच्या माध्यमातून येत असताना चेंडू सरळ सीमारेषे बाहेर दाटला जातोय. यावरती 6 धावा लिहिलेत. यावरती 6 धावा टांगलेत आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आता बढती घेत असताना जाऊन पोहोचले 23 आकड्यावरती. 23 रन ऑन स्कोर बोर्ड. ओव्हर क्रमांक 3 मधील आपण पाहतोय 3 चेंडू पूर्ण होताना संघाची धावसंख्या 23 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 चेंडू पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत.
कॅच कंप्लीट. या विकेटचं पतन ज्या बॅटरने मात्र मॅक्सिमम खेचला होता त्याचाच मात्र खेळ आता या चेंडूवरती संपवला जातोय. म्हणजेच आता फलंदाज सचिन मात्र आउट होताना माघारी जाताना देखील पाहायला मिळतोय शिवशक्ती मस्करवाडी संघाकडून. नवीन फलंदाज धावत यायचे टीम शिवशक्ती मस्करवाडी. यानंतर होणारी मॅच असेल यानंतर होणारी मॅच केळवली विरुद्ध जाना 11 जंगलवाडी. यानंतर होणारी मॅच असेल केळवली विपक्षीय टीम जाना 11 जंगलवाडी. दोन्ही संघांनी उपस्थित राहायचे आणि दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांनी देखील तयार राहायचे टॉस करण्यासाठी. नवीन बॅटर सईदीप आलाय. वाईट बॉल येतोय. एक्स्ट्राची रन येते. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 24 धावा पाहायला मिळत आहेत. चेंडू हवेमध्ये. यावरती आपण पाहतोय लॉंगॉन आणि मिडॉनच्या मध्यंतरी येऊन हा पडलेला चेंडू आणि याच्यावरती मिळत आहेत 2 धावा. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शिवशक्ती मस्करवाडी संघ आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपणास पाहायला मिळतोय. विरुद्ध टीम बाहेर साकडे प्रथमतः टॉस विन झाले आणि कळवलं की आम्ही गोलंदाजी करतोय. गोलंदाजी करत असताना आतापर्यंत खेळ झालाय 3 ओव्हर पर्यंत आपण पाहतोय. यावी पिकअप शॉट खेळायचा होता परंतु शरीरापासून दूर होता. त्या कारणास्तव मात्र आपण पाहतोय व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. पंच कळवतात की हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची रन. संघाची धावसंख्या धावफलकावरती एक्स्ट्राच्या रनने इन्क्रीज होणार. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 27 वर जाऊन पोहोचले. एक चेंडू आपण पाहतोय जो मात्र या ओव्हरची सांगता करणार असणार आहे. मिडॉन शंकरांना आपण पाहतोय. आता मात्र आपण पाहतोय ओव्हरचा खेळ संपणार आहे. म्हणजेच आता ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपतोय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 धावा पाहायला मिळत आहेत. शेवटची ओव्हर असेल. पुन्हा एकदा एक सूचना देतोय, वॉर्निंग देतोय. टीम मीटिंग कोणीही करायची नाहीये. नितीन पवार बॉलिंग मार्क वरती येताना पाहायला मिळतोय. सईदीप स्ट्रायकिंग एंड वरती शेवटच्या ओव्हरची आपण पाहतोय. सुरुवात करणार आहे स्ट्रायकिंग एंड वरतून सईदीप. फुलटॉस चेंडू लोवर फुलटॉस अमर आलाय. या दरम्यान वेलटेक चांगलं क्षेत्ररक्षण प्रदर्शन पाहायला मिळतंय. या दरम्यान वेगाने धावत गेला चेंडू पर्यंत पोहोचणार परंतु चेंडू चांगल्या पद्धतीने फील्ड केला जातो आणि त्यानंतर फेकी केला जातोय. फक्त 1 रन या चेंडूवरती खर्च करत असताना बॉलर नितीन. डाव्या हाताचा डावखुरा गोलंदाज थोडासा चेंडू कट करण्याचा प्रयत्न करतो आणि या दरम्यान या चेंडूवरती देखील बॅटरला फसवलंय. बॅट स्विंग मात्र थोडीशी अगोदर होते आणि कमी गतीने हाताळलेला चेंडू यावेळी देखील निर्धाव चेंडू येणार आहे का याच्यावरती लेगबाच्या स्वरूपाची धाव पाहायला मिळते. एक तर धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. लेगबाच्या स्वरूपाच्या 2 धावा आपणास पाहायला मिळत आहेत. पंच देखील कळवतात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ओव्हर मधील 3 बॉल कंप्लीट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. 31 रन ऑन स्कोर बोर्ड. यावी 3 चेंडू कंप्लीट झालेत.
शेवटची ओव्हर आपणास पाहायला मिळते. राईज होणारा चेंडू यावेळी देखील आपण पाहतोय फसवून ठेवलं जातं या बॅटरला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ संपला जातो. एक शेवटचा चेंडू फेकी करणारा नितीन टू बॅटर विजय. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू हा देखील डॉट पद्धतीचा येतोय. यावरती मिळते नॉस्ट्राकेनला विकेट. म्हणजेच आपण पाहतोय सैदीपचा खेळ देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये संपला जातोय. आता संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 31 धावा आणि 32 धावांचं एक छोटंसं आव्हान टीम शिवशक्ती मस्करवाडी संघानं अर्थातच भार साखळे संघाला दिलं जाते. विनंती करतो यानंतर होणारी मॅच भार साखळे संघ आपणास विनंती असेल लाईनअपने मैदानाच्या बाहेर जायचंय. भार साखळे संघ आपणास विनंती असेल आपण लाईनअपने मैदानाच्या बाहेर जायचंय. विनंती करतो या मैदानाच्या आतमध्ये टीम शिवशक्ती मस्करवाडी संघ फिल्डिंग लावून घ्यायचे. यानंतर होणारी मॅच आहे केळोली विरुद्ध जाना 11 जंगलवाडी. टॉस केला जाणार आहे. कॅप्टन या आणि शिवशक्ती मस्करवाडी लगेच यायचं फिल्डिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. जास्त वेळ कोणी येऊ नका. आपले बॅटर देखील पाठवायचे आहेत भार साखळे संघ. केळोली टीम कॅप्टन या. टीम कॅप्टन केळोली टॉस करण्यासाठी यायचं आहे. अमर आणि आनंद आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी आले टीम भारसाकडे संघाकडून. बॉलिंग मार्क वरती योगेश पाहायला मिळतोय.
स्ट्रायकिंग एंड वरती अमर, नॉन स्ट्रायकिंग एंडला आनंद पाहायला मिळतोय. करूया मॅचला सुरुवात. आव्हान असणार आहे 32 धावांचं आव्हान आहे. 32 रन्स टू विन असेल. हलक्या हाताने फक्त दिशा दिली जाते स्लिप वरती. क्षेत्ररक्षक फंबल होतोय. या दरम्यान धावा किती बनवल्या जाणार आहेत? 2 धावा तर सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धावेने मात्र आपण पाहतोय श्री गणेश होतो आजच्या धाव फलकाचा भार साखळे संघासाठी. 1 बॉल पूर्ण संघाची धावसंख्या धाव फलकावरती 2 धावा या देखील पाहायला मिळतात. यावी वन बाउन्स सीमारेषे पार. बॅटर पाहिलं तर अमरच्या बॅट मधून आज चौकार. या चौकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 2 बॉल 6 धावा. 32 धावांचं आव्हान आहे आणि 32 धावांचं आव्हान पार करत असताना पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा बनवलेत. भार साखळे संघ आपण पाहतोय प्रथम फेरीमध्ये. यानंतर होणारी मॅच जाना 11 जंगलवाडी संघ टॉस विन झाले. त्यांनी कळवलंय की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू म्हणजे चेस करताना पाहायला मिळेल. शुभम साळुंखे यावेळी देखील चाबूक फटका. पॉइंटच्या डोक्यावरतून धावा असणार आहेत संपूर्णपणे. 6 धावा मिळतात या चेंडूवरती. लाजवाब फलंदाजी करतोय अमर पवार. या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आता धावा 12. 3 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. जाना 11 जंगलवाडी संघ यानंतर होणाऱ्या मॅच मध्ये फील्डिंग करेल. बॅटिंग करणारी टीम असेल केवली टीम. तुम्ही देखील तयार राहायचंय. म्हणजे एका बाजूने शुभम साळुंखे तर दुसऱ्या बाजूने अविनाश पवार खेळ करताना पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा फटका घेऊन काढला जातो. याच्यावरती धावा किती आहेत? 1 बाउन्स 2 बाउन्स. पुन्हा एकदा सलगचा तिसरा मोठा फटका जो 4 धावा देऊन जातोय भारत संघाला. या 4 धावेने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले. जाऊन ठेपते 16 या आकड्यावरती. 4 बॉल कंप्लीट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. या संघाचा स्ट्रायकर गोलंदाज त्याच्यावरती हल्ले चढवले जात आहेत. त्याचा खरपूस समाचार घेतला जातोय. म्हणजे पुढचे येणारे गोलंदाज थोडेसे भयभीत जरूर होतील. कारण की स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय वीरेंद्र सेहवाग स्टाईलने फलंदाजी करतोय. उभा देखील तसाच राहिला अमर पवार. ग्राउंड वरचा सर्वात सेफेस्ट झोन सरळ दिशेला. अजून एक मोठा फटका येतो या ओव्हर मध्ये. आपण पाहतोय 4था मोठा फटका. तब्बल ही ओव्हर बनवली जाते 20 धावांची. लाजवाब फलंदाजी अमर पवार. काय फटके पाहायला मिळालेत? चौफेर फटके पाहायला मिळालेत. पहिला षटकार पाहायला गेलं तर जो पॉइंटच्या डोक्यावरतून आला होता तदनंतर 2 चौकार आपण पाहतोय. पॉइंट रिजन मध्ये आला, एक स्ट्रेट रिजन मध्ये आला, एक आपण पाहतो डीप विकेट रिजन वरती आला. म्हणजे चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. अगदी चारी बाजूला फलंदाजी करणारा भारत साखळे संघाचा सलामीवीर अगदी पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा बनवतोय. चला मॅचला करा सुरुवात. जास्त वेळ नका घेऊ. पहिल्या ओव्हर मध्ये बनवले जातात 20 धावा. आता येणाऱ्या 3 ओव्हर आणि विजयासाठी 12 धाव्यांची गरज. कुलदीप बॉलर नंबर 2. गोलंदाज क्रमांक 2 कुलदीप बॉलिंग मार्क वरती येतो. येणाऱ्या 3 ओव्हर आणि विजयासाठी आपण पाहतोय 12 धाव्यांची गरज असेल. यावेळी डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतोय. कुलदीप यांचा मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय जो फलंदाजी करत असताना आनंद निर्धाव घेतलाय. 1 बॉल कंप्लीट. संघाची धावसंख्या 20 वरती स्थिर असेल. इनसाइड आउट. पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग ऑफ रिजनच्या डाव्या बाजूने चेंडू सर 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 करत सीमारेषे पार जातोय. एका बाजूने अमर पवारचे वार तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय आनंदचे वार पाहायला मिळत आहेत. आता या 4 धावेने संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. जास्तीच्या सरासरीने आपण पाहतो जास्तीच्या स्ट्राईक रेटनी मॅच मिळवायच्या यासाठी प्रयत्न करतायत
टीम भार साखळी संघाचे सलामीवीर आनंद आणि अमर. नो बॉल. त्यावेळी आपण पाहतोय नो बॉल. थ्रो गोलंदाज आपण पाहतोय नो बॉल असेल म्हणजे टोटल धावा धावफलकावरती जोडल्या जाणार आहेत. 5+1 म्हणजे टोटल 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि या अगदी या चेंडूवरती आपण पाहतोय गोलंदाजाला दंडित केला जात आहे. त्या धावा आपण पाहतो धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 6 धावा जोडल्या जातात. 5 धावा पॅनल्टीच्या आणि 1 9ची रन धावफलकावरती जोडली जाते. पुन्हा एकदा फटका खेळला जातोय. लॉंग ऑन वरती फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक असेल योगेश असतील चेंडू फील्ड करतील फेकी करतील. सिंगल रन फ्रीचा चेंडू होता आणि या सिंगल रनने 1 रनने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. 31 धावा. आता फक्त 1 धाव दूर आहे आपल्या विजयापासून टीम भार साखळी संघ. यावी मॅच फिनिश मॅच विजयी अर्थातच टीम भार साखळी संघ आपण पाहतोय मॅच विजय होते. या हंगामाची सुरुवात दमदार पद्धतीने करते. थोडंसं आपण पाहतो हॅटलक बॅटलक पाहायला मिळतं शिवशक्ती मस्करवाडी संघाचा. तुम्हाला देखील देतो शुभेच्छा या नवीन हंगामासाठी आणि जातो पुढील मॅचच्या दिशेने. केओली विरुद्ध टीम जाना 11 जंगलवाडी. सात चेंडू मध्ये ज्याने 21 धावा ठोठावल्या आणि त्याच्या गोलंदाजीच्या स्पेल वरती त्याने 1 विकेट मिळवली. असा खेळाडू ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजेता प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा विजेता अमर पवार यायचा आहे आणि हा पुरस्कार देखील मिळवायचा अमर पवार आणि या पुरस्काराचा स्वीकार करायचा आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. जाना 11 जंगलवाडी चला या मैदानाच्या आतमध्ये लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. जाना 11 जंगलवाडी विनंती करतो मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे आणि फिल्डिंग लावून घ्यायची आहे. कॅप्टन विनोद सर आपणास विनंती असेल लगेचच या मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग लावून घ्या आणि आपले बॅटर देखील तयार ठेवायचे कॅप्टन अमोल दादा.